मी श्याम पाटील, आपण बघत आहात लेवा जगत न्यूज। शिक्के मारले जातील त्याची बिलकुल चिंता करायची नाही। त्यामुळे आपल्या गावातर्फे मी आपल्याला एवढं आश्वासन देऊ इच्छितो की हा समाज सुज्ञ समाज आहे आणि हे मी तुम्हाला पुराव्यासकट सांगितलं। अरुणदांच्या इलेक्शनचे सांगितले, प्रल्हाद एकनाथ विरुद्ध वायस माने इलेक्शनचं सांगितलं। या समाजाला जर एखादं नाणं खणखणीत वाटलं तर हा समाज त्याच्या पाठीशी, हे गाव त्याच्या पाठीशी उभं राहतं। हा इतिहास आहे आणि हा अनुभव तुम्हाला या इलेक्शन मध्ये सुद्धा 100% येईल। दादांना आता पुढे अजून 2 सभांना जायचं आहे, त्यामुळे मी आपला फार काही वेळ घेत नाही। ते चाललं म्हणजे माझं तासभरही चाललं थांबवावं नंतर। तर अशा पद्धतीने आता महायुती सरकारने काय काय केलेलं आहे त्याचे पाढे खूप वाचून झाले। लाडक्या बहिणी आहे, लखपती निधी योजना आहे। आता ह्याविषयी तुम्ही इतकं ऐकलंय ना, व्हॉट्सअपवर एवढं पाहिलंय की आता ते सांगितलं तर तुम्हाला उचक्या लागून जातील, परत परत ते सांगा। त्यामुळे ते मी सांगत नाही, पण आजी आजोबांना बसमध्ये 75 फ्री प्रवास आहे, नातवंडांना भेटायला जाता येतं। आज करते इतका असते की सुनबाई म्हणते मला जर तुमच्याबरोबर यायचं असलं तुम्हाला माझ्याबरोबर बाहेर पडेल, दुसरं घर करू आपण। अशा 2 सासवांनी जाच दिल्यामुळे 2 सुना आमच्याकडे आलेल्या आहेत। महायुतीमध्ये ज्या 2 सुना आल्या त्यांना घरी जाच होता, खूप अजितदादांना जाच होता, एकनाथ शिंदेना जाच होता। ते सांगितलं की नाही राहायचं घरामध्ये, हे सासू जास्ती कटकट करते, म्हणून ते आमच्याबरोबर येऊन बसले आणि चांगल्या विचाराबरोबर येऊन बसले। कारण त्यांनाही पटलं की कारण तुमचे जे बाकीचे जे पक्ष होते ज्याच्यातून ते बाहेर आले त्यांचं राजकारण महाराष्ट्रापुरतं सीमित होतं आणि यांना मोठ्या राजकारण, देशाच्या राजकारणाविषयी भाग घ्यायचा होता, म्हणून हे लोक सोबत आले आणि अतिशय चांगलं सरकार। आणि जर एकत्र यायचं ठरवलं तर मग मतभेद सगळे विसरून एकत्र यायचं। आता श्रद्धेय बाळासाहेबांचा फोटो या ठिकाणी लावलेला आहे। सर मी खूप सारे राजकारणी पाहिले, मी 78 सालापासून इलेक्शन बघतोय, बाबा पहिल्यांदा भरलं त्यापासून। राजकारणी माणसांना सवय असते असं काहीतरी कुठतरी बोलून जातात आणि म्हणतात नाही मी असं बोललो नाही, ह्यांनी वेगळा अर्थ काढला, त्या पत्रकारांनी असं केलं, त्यांनी तसं केलं। हा एकमेव माणूस आहे सर पूर्ण महाराष्ट्रामध्ये होता की जो बोलायचा आणि सांगायचा हाव मीच बोलला, तुले काय उपट नाही उपट। बाळासाहेब ठाकरेंनी एकदाही माझं वाक्य नाही, मी असं बोललोच नाही, कधीच बोलले नाही। बोलले तुम्हाला आठवतंय कधी? हो मी बोललो, मी तुला आरामखोर म्हटलं, तुला काय करायचंय का? नाही तर लोक म्हणतात की नाही वार्ताहरांनी असं केलं, वार्ताहरांनी तसं केलं। असा हा माणूस होता सध्या बाळासाहेब ठाकरे आणि त्यांनी स्थापन केलेला पक्ष, त्याच्यावर कोणी हक्क सांगायचा मुलाबाळांनी? पक्षावर मुलाबाळांचा कसं काय अधिकार असतो? आता आपल्या भारतीय जनता पक्षाची स्थापना अटल बिहारी वाजपेयींनी केली आहे, त्यानंतर अडवाणीजी आले, मुरली मनोहर जोशी अध्यक्ष झाले, त्या कोणाच्याच मुलांनी अधिकारने सांगितलं? अटल बिहारीच्या मुलांनी अधिकारने सांगितलं की माझ्या बापांनी स्थापन केलेला पक्ष आहे। अरे वडिलांनी स्थापन केलेला पक्ष आहे ती प्रॉपर्टी आहे का, काय प्लॉट आहे का? त्या तुम्ही मेले की मायनावर होईल? मग त्यामुळे पक्ष म्हणजे त्याची विचारधारा असते, काय त्याची काही लोकप्रियता असते, त्या माणसाचे श्रम आहे। इतक्या वर्षांनी महाराष्ट्रभर फिरून शिवसेना स्थापन केलेली आहे आणि चांगले चांगले लोक त्या ठिकाणी विचारासाठी काम करण्यासाठी त्यांच्या बरोबर आहे। आता ते म्हणले की तो पक्ष माझा, तसंच पवार साहेबांकडे पण जाय। अरे तुम्ही पक्ष स्थापन करता, ते लोक असतात ना तुमच्या सोबत, त्या लोकांचं तेवढंच समजा आज शिवसेना घडवण्यात जेवढं बाळासाहेबांचं योगदान आहे तेवढं त्यांच्या सोबत राहणाऱ्या सगळ्या शिवसैनिकांचं योगदान आहे। त्या सगळ्यांचा मिळून तो पक्ष आहे। ते काय बापाची प्रॉपर्टी आहे का? मग तो माझ्या बापाचे फोटो लावू नका, तुमच्या बापाचे फोटो लावा ना मत मागा। एकनाथ शिंदेना बोलले ते की तुमच्या बापाचा फोटो लावा मत। अरे त्या पक्षामध्ये एकनाथ शिंदेजींनी सुद्धा रक्ताचं पाणी केलेलं आहे त्या पक्षाच्या वाढीसाठी आणि म्हणून ते हक्क सांगताय, म्हणून त्यांचा फोटो लावताय, म्हणून मतं मागताय। पण पक्ष म्हणजे खानदानी इस्टेट, त्यांच्यानंतर माझं नाव लागलं पाहिजे, माझ्यानंतर माझ्या मुलाचं नाव लागलं पाहिजे, त्यालाही मुलंबाळ होतील, त्याचं लग्न नाही झालं अजून, त्यालाही होतील, तो सांगेल की आता हा चालवेल पुढे आदित्य ठाकरे। त्यामुळे असं काही परंपरागत चालायला काही तो प्लॉट आहे, घर आहे, त्या घराच्या शेऱ्या करायच्या आहे, 2 भावांनी वाटून घेतला, 3 भावांनी वाटून घेतला, असं हे पक्षाच्या बाबतीत चालत नाही। समविचारी सगळे पक्ष आज एकत्र आहेत महायुतीमध्ये
खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं कोऑर्डिनेशन आहे, खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत आणि चांगल्या कामाला पावती हे मतदार 100% देतातच. त्यामुळे मी आपल्याला सांगू इच्छितो की या ठिकाणी जे मतदार आहेत, सावदा गावातले जे मतदार आहे कमीत कमी ते खूप सुज्ञ आहे. आजपर्यंत रेकॉर्ड बघून घ्या. आणि एक तुम्हाला हिस्ट्री सांगतो चंदूभाऊ, गांधी चौकात ज्याची सभा हिट झाली तो निवडून येतो. आजपर्यंत इतिहास आहे की नाही? गांधी चौकातली सभा हिट झाली, खूप गर्दी होती, तोच उमेदवार निवडून येतो. तर एवढं मी आपल्याला या गावातर्फे आश्वासन देऊ इच्छितो. आमच्या सुज्ञपणावर तुम्ही कृपा करून शंका घेऊ नका. वावड्या येतात, उडतात, पण माणसं इथली खांबासारखी आहे. माणसं कुठे झालं नाही, काय घाबरायची गरज नाही. एवढं मी आपल्याला त्याला आश्वासन देतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या सौदा शहराच्या निवडणुकीच्या या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले आमचे आदरणीय, ज्यांनी आताच आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन दिलं, ते डॉक्टर अतुल सरदे साहेब, आमचे मित्र लोकसभेचे निवडणूक प्रमुख नंदुभाऊ महाजन, राजूभाऊ चौधरी, जे.के. दादा वारंबे, सचिनभाऊ वराटे, श्यामभाऊ अकोले, आमच्या माजी नगराध्यक्ष हेमांगीताई चौधरी, लीनाताई चौधरी, रंजनाताई बारंबे, सारिकाताई चव्हाण, नेहाताई गाजरे, पितांबर पाटील आणि जमलेल्या तमाम माझ्या मतदार बंधू भगिनींनो आणि मातांनो, खऱ्या अर्थाने आज सावद्यामध्ये ही शेवटची प्रचाराची सभा आहे असं मला वाटतं. आपल्या महायुतीच्या माध्यमातून आज माझ्या पूर्वीच्या सगळ्या वक्त्यांनी अतिशय व्यवस्थित पद्धतीचं आपल्याला सगळं मार्गदर्शन केलं आहे आणि डॉक्टर साहेबांनी तर अतिशय तंतोतंत या गावाची नाळ पकडली आणि सांगितलं की या पद्धतीमध्ये या गावाचा मतदार राजा जो आहे हा अतिशय सुज्ञ मतदार राजा आहे आणि त्या बाबतीत माझंही मत त्यांच्याशी मताशी अतिशय मेळ खात आहे. इतिहासाचा पन्ने उचलून पाहिलं त्यांनी जे सांगितलं की इथे अशा पद्धतीने मतदान झालंय, खऱ्या अर्थात त्याच दृष्टिकोनातून आपण पुढे जातोय. महायुतीच्या माध्यमातून 2.25 वर्षाचा कालावधी या सरकारने घेतला आणि 2.25 वर्षामध्ये माझ्या लाडकी बहिणीपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजनातून दिलासा देण्याचा प्रयत्न केला, समाजामध्ये क्रांती उभी करण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थाने या लाडकी बहिणीने क्रांतीच केली. प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे गेले, 45,000 करोड रुपयाच्या आसपास आपण 2.5 कोटी भगिनींना देण्याचा प्रयत्न केला, ज्याच्या माध्यमातून ते पैसे मार्केटमध्ये आले आणि मार्केटमध्ये बेचवलं वातावरण तयार झालं आणि ते पैसे जे आहे ते मार्केटमध्ये आल्यामुळे व्यापारी पेटवी गजबजायला लागली. खऱ्या अर्थाने आज आपण बघितलं असेल या सरकारने जे निर्णय घेतले, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, या लोकांनी जे निर्णय घेतले या पूर्वीच्या 2.5 वर्ष सरकारला ते जे जमले नाही ते अतिशय चांगले निर्णय घेतले आणि लोकांना ते भावलेले आहे. मधल्या काळामध्ये आपण जर बघितलं असेल तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये काही लोकांनी अशा पद्धतीची स्थिती निर्माण केली की या देशामध्ये काहीतरी वेगळं व्हायला जात आहे. मोदी साहेबांचं नेतृत्व जे एक तफा नेतृत्व या देशाने पाहिलं आणि जगाने पण पाहिलं की महाराष्ट्रासोबत इतर राज्यांनाही त्यांनी सुस्थितीत आणलं आणि देशाला एक ओळख निर्माण करून दिली. खऱ्या अर्थाने आपण बघितलं असेल जगामध्ये भारताची एक वेगळी नावलौकिक निर्माण झाली आणि मोदी साहेब इथे पंतप्रधान व्हावे अशा पद्धतीने वातावरण तयार होत असताना विरोधकांनी सगळ्या विरोधकांना मिलावट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून एक नेरेटिव्ह सेट केला, जो नेरेटिव्ह खऱ्या अर्थाने आजपर्यंत आपल्याला बहुतोय. लोकसभेची निवडणूक 4 महिने झाले पण जळगाव जिल्ह्यात अजून त्या संदर्भात चर्चा झाल्या, त्या संदर्भातल्या चर्चेंना अजूनही पूर्णविराम मिळत नाहीये आणि खऱ्या अर्थाने समाजामध्ये विघटन करण्याचा प्रयत्न काही लोकांच्या राजकीय मंडळीच्या माध्यमात होतोय आणि ते त्यांना थोड्याफार प्रमाणात यश मिळत आहे. ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. खऱ्या अर्थाने ज्याने विकास केला तो विकासाच्या दृष्टीने आपल्याला घेऊन जातोय, गतिमान सरकार देण्याचा प्रयत्न करतो, सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचतोय, शेतकऱ्यांचा विचार करतोय, विद्यार्थ्यांचा विचार करतो, बेरोजगारांचा विचार करतोय, महिला भगिनींचा विचार करतोय. अशा पद्धतीने विचार करून सरकार पुढे घेऊन जातोय आणि सरकारमध्ये राज्यातल्या प्रत्येक स्तरातल्या व्यक्तीला कुठेतरी न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. अशा लोकांना पहिली प्रायोरिटी दिली पाहिजे. तर अशाच कुठेतरी वेगळ्या पद्धतीमध्ये घेऊन जायचं आणि लोकांमध्ये जातीपातीमध्ये विष पसरवायचं आणि ते त्या दृष्टीने त्या राज्याचा विकास थांबवायचा, अशा पद्धतीचे काही लोकांचे प्रयत्न आज आपण पाहतोय. पण खऱ्या अर्थाने सुज्ञ या देशातला आणि या महाराष्ट्रातला नागरिक त्यातल्या ते मतदार अतिशय सुज्ञ मतदार आहे. आपल्या जळगाव जिल्ह्याने त्यात मधल्या काळामध्ये लोकसभेच्या उमेदवारांच्या संदर्भामध्ये ज्या टायमाला अनेक मावड्या उठवत होत्या, असं होईल तसं होईल,
पण जळगाव जिल्ह्याने 100% निकाल आपल्या बाजून दिलेला आहे. जळगाव जिल्ह्यातल्या 11 विधानसभा मतदारसंघातल्या 11च्या 11 विधानसभा मतदारसंघात शिवसेना भाजपाच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात लीड आहे. आणि त्या माध्यमातून जळगाव जिल्ह्याने एक इशारा महाराष्ट्र राज्याला दिला आहे की आम्ही जळगाव जिल्हा जो आहे हा महायुतीचा बालेकिल्ला आहे, तो बदलल्याशिवाय कधीच बदलणार नाही. आणि ह्या दृष्टीने आमचा मतदारही अतिशय सुज्ञ आहे की त्याला तुम्ही कितीही नेगेटिव्ह पसरवायचा प्रयत्न केला तरी तो कन्फर्म काल ज्या जागेवर त्याच जागेवर आहे, कारण तो सुज्ञ आहे. त्याला दिसतंय की या राज्यामधलं सरकार त्या देशातलं सरकार सामान्य माणसाला घेऊन जाणार आहे. हे जातीपातीचा भेद करणारा नाही. लाडकी बहीण योजना आली तर लाडकी बहीण योजना काही विशिष्ट समाजासाठी आलेली नाही. लाडकी बहीण योजना प्रत्येक स्तरातील माझ्या त्या भगिनीला देण्यात आलेली आहे. आपण 100% अन्न सुरक्षा योजनेमध्ये धान्याची मोफत देतो, ते काही विशिष्ट लोकांना देत नाही, त्यामध्ये काही पॅरामीटर पण लावत नाही. 100% समाजातला तो जो घटक त्याच्यात बसतो, जो त्या घटक त्या नियमात बसतो, त्या प्रत्येक घटकाला पण त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढं सरकार काम करताना सगळ्यांसाठीच करत आहे. पण मधल्या काळात दादांनी जे सांगितलं की महाविकास आघाडी याच्या पद्धतीमध्ये ज्या वावड्या उठवते आणि समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, खऱ्या अर्थाने ती अतिशय गंभीर आणि दुर्दैवी बाब आहे. त्याच्यापासून आपण लांब राहिलं कधी वर राहील मला असं वाटतं. आणि आपल्या जळगाव जिल्ह्यातल्या कोणत्या मतदारांना सांगण्याची गरज नाही. आजच्या स्थितीमध्ये आपण इथे सावदा नगरपालिकेसाठी किंवा परिसरासाठी आपण विकास कामं काय करण्याचा प्रयत्न केला असं जर कोणी विचारलं तर खऱ्या अर्थाने आपलं सावदा गाव हे अतिशय हरिभक्त पारायण अशा संस्कृतीत उभं राहिलेलं गाव आहे. आणि आपण इथे जर तुम्ही बघितलं असेल तर आपण खंडेराववाडीला तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला, आपण सोमवारगिरीवाडीला तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला, आपण स्वामीनारायण मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला. हे आपण आपल्याच कालावधीत केलेलं आहे. ह्याच्या पूर्वीच्या कोणत्या लोकांच्या डोक्यात आलं नाही. त्यांना तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन त्यांना शासकीय मदतही कशी होईल आणि त्यांचे जे जीर्णोद्धार तो करता येईल, भविष्यामध्ये आपण ते उठून उभे करता येतील आणि त्यांना आणखी चांगलं आपलं जे दैवत आहे त्यांना एक चांगल्या पद्धतीत आपल्याला तिथे नावलौकिक करता येईल, त्या दृष्टीने आपण तो प्रयत्न केलेला आहे. पाणी पुरवठा योजना पण आपण जी दिली तर ती मुबलक आणि शुद्ध पाणी आपल्या गावातल्या प्रत्येक महिला भगिनीला, शेवटी पुरुषांपेक्षा ते जो संवेदनेचा विषय तो महिला भगिनींचा आहे. पाणी सकाळी आपल्याला शुद्ध मिळालं पाहिजे, रेग्युलर मिळालं पाहिजे, नियमित मिळालं पाहिजे, ही प्रत्येकाची आस्था असते. त्या दृष्टीने आपण एक योजना केली 25 वर्षासाठी आणि प्रत्येकाला 155 एलपीडीसी प्रमाणे आपण पाणी देण्याच्या दृष्टीने आपण ते नियोजन केलं. गावामध्ये पाण्याचा रिसोर्स वाढवला, स्टोरेज वाढवलेलं, अशा पद्धती योजना आपण दिलेली आहे. अनेक योजना सांगता येतील की आपण खूप चांगल्या पद्धतीमध्ये नियोजन केलेलं आहे. आणि माझं भविष्यातलंही नियोजन या बाजारपेठेच्या संदर्भातलं आहे. आपल्याकडे चांगली बाजारपेठ उभी राहिली पाहिजे. केळीचे उत्पादन करणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी केळीवर प्रोसेसिंग युनिट उभे राहिले पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून बेरोजगार तरुणांसाठी रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. असे विषय आपण भविष्यातले घेऊन जात असताना खऱ्या अर्थाने महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्याला ते पूर्ण करता येतील. आणि पूर्ण करून या बेरोजगारासाठी रोजगार असेल, आपल्या मार्केटमध्ये स्वयंरोजगार करत असताना असे उद्योगधंदे उभे राहिले, स्वयंरोजगारालाही चालना मिळते, महिला भगिनींना अनेक रोजगार मिळत असतात. अशा पद्धतीने नियोजन आपलं भविष्यातल्या या शहराच्या संदर्भात आहे. अनेक विषय आपल्यासाठी बोलायचे आहे पण वेळेची आता थोडीशी अडचण आहे. पुढे आणखी 2 सभा आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये 20 तारखेला 20 नोव्हेंबरला आपल्याला महायुतीचा उमेदवार म्हणून शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हासमोर अनुक्रम नंबर 4च्या बटन दाबून आपण धनुष्यबाण चिन्हाच्या निळ्या बटन दाबून मला विजयी करावं एवढी विनंती मी आपल्या निमित्तानं करण्यासाठी खऱ्या अर्थाने आलो आहे. मी एक सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे. माझ्या आयुष्यामध्ये डॉक्टर मी भारतीय विद्यार्थी सेनेचं काम करतोय, पण 88 पासून भारतीय विद्यार्थी सेनेचं काम करतोय. मी सर्वोदय डॉक्टरांचे मी प्रचारासाठी होतो. मला ते सांगताना अतिशय आनंद वाटेल. युतीच्या प्रचारात पण मी मुक्ताईनगर मतदारसंघात फिरलो आहे. आपण चरखा झाली तर मी चरख्याचाही प्रचार केलेला आहे. मला त्या टायमाला आठवतं की सुरेश दादा जैन यांनी उमेदवारी त्या संदर्भात घेतलेली होती आणि दादांच्या बरोबर आम्ही त्या टायमाला राहत होतो. अनेक भारतीय विद्यार्थी सेना, शिवसेनेचा तालुका प्रमुख, शिवसेनेचा जिल्हा प्रमुख 16 वर्ष राहिलो आणि या सगळ्या चळवळीच्या काळातून बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने आम्ही पुढे जात गेलो. 80% समाजकारण, 20% राजकारण हे आमचं ध्येय होतं. या मतदारसंघात कधी निवडणूक लढावी लागेल असं स्वप्नातही विचार मी केलेला नव्हता. कारण युती इतकी पकड होती, युती इतकी कन्फर्म होती की युतीच्या माध्यमातून शिवसेनेचं फक्त काम करायचं, लोकसेवेचं काम करायचं हा जो दृष्टिकोन डोळ्यासमोर होता. पण अचानक 2014ला युती तुटली. युती तोडणारे बी मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार होते. त्यांनी युती तुटली, तोडली आणि शेवटच्या दिवशी मला फोन आला की बाबा तुला उमेदवारी करायची आहे आणि 4ही पक्ष एकामेकांच्या विरोधात लढले आणि मी त्या नावावर उमेदवारी केली. आणि भविष्यात आजचा दिवस
हा त्या माध्यमातून उजळलेला आहे. गेल्या 2019च्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये मला आमदार म्हणून नेतृत्व करण्याची संधी मिळाली आणि मी खऱ्या अर्थाने समाधानी आहे की 2019मध्ये निवडून आल्यानंतर अनेक प्रत्यंतर त्या 2019च्या नंतर झाले. म्हणजे युती तुटली, महाविकास आघाडी झाली, महाविकास आघाडीनंतर परत युतीचं सरकार आलं आणि या सगळ्या याच्यामध्ये ऐतिहासिक घटनांमध्ये मी त्याच्यामध्ये एक साक्षीदार म्हणून काम पाहत होतो. पण खऱ्या अर्थाने 2.25 वर्षाच्या सरकारमध्ये जेवढे कामं करायला मला मिळाली, माझं आजही खूप मोठं समाधान आहे की एवढे कामं कोणत्याच सरकारमध्ये होणार नाही. 5,000 कोटीच्या आसपासचे कामं मी या मतदारसंघात आणले आहे. तर ते नदीजोड प्रकल्प असेल, सिंचनाच्या संदर्भात सुप्रभा असतील, बोधन उपसा सिंचनचा विषय असेल, वरंगाव तळेगाव उपसा सिंचनचा असेल, हॅमचे काही प्रोजेक्ट असतील, हायब्रिड एनर्जीचे, त्याच्यामध्ये या गाव जगाला जोडणारे रस्ते असतील, नदीमध्ये मोठे मोठे नाला बांध असतील, अशा पद्धती आपण करून या राज्याला ज्या नेतृत्व मिळालं त्या नेतृत्वाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फंड मुक्ताईनगरमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि तो माझा त्या दृष्टिकोनातून पुढे अट्टास होता की या मतदारसंघामध्ये मला 30 वर्षाचे झालं नाही ते करून दाखवायचं. मी तो प्रयत्न निश्चितच केला आणि आता मला आपल्याला सांगता येईल की एका वर्षभरात आपण संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत 800 प्रकरणं आपण या सावदा नगरीमधल्या माझ्या त्या सगळ्या पात्र लाभार्थ्यांसाठी करण्याचा आपण निश्चित प्रयत्न केला आहे. एवढ्या मोठ्या संख्येने वर्षभरामध्ये कोणतेच दाखले आतापर्यंत झाले नसतील इतक्या मोठ्या प्रमाणात संघ आयोगाच्या माध्यमातून आपल्या त्या लाभार्थी बंधू भगिनींना किंवा मातांना माझ्या देण्याचा प्रयत्न केलाय आणि येणारा काळही अतिशय चांगला असेल तर महायुती सरकारच्या माध्यमातून मला शंका नाही. पण परत आपल्याला एक विनंती करतो की मी आपल्या समोर आज खऱ्या अर्थाने धनुष्यबाणासमोरील निळं बटन दाबून अनुक्रम 4चं मला विजयी करावा ही विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा. बघत रहा लेवा जगत.